हिंगोलीमध्ये आरोग्य विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे एका आईने आपल्या बाळाला गमावले। हिंगोली जिल्ह्यातील जवळा बाजार येथील एका महिलेला वेळेत अँब्युलन्स न मिळाल्याने तिचं बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। अँब्युलन्ससाठी नातेवाईकांकडून फोन केला जात होता, मात्र अँब्युलन्समध्ये डिझेल नसल्याचे कारण सांगत वेदनेने तडफडणाऱ्या आईला 2 तास तत्काळ रुग्णवाहिकेची वाट बघावी लागली। अखेर सरकारी दवाखान्याची अँब्युलन्स वेळेत उपलब्ध न झाल्या कारणाने खासगी रुग्णवाहिकेने सदर महिलेला हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे आणण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। या महिलेचे बाळ पोटातच दगावल्याचे डॉक्टरांनी सांगितले। त्यामुळे आता संतप्त नातेवाईक आरोग्य प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी करत आहेत।